माझिया प्रियाला प्रीत कळेना. अभि, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. हा बोल ना. इथे नको, कुठेतरी बाहेर जायचं का? परवा मी आणि अभिजित देवळात गेलो होतो, तेव्हा तिथल्या गुरुजींनी आमची कुंडली पाहून सांगितलं की आमचं लग्न होणं कठीण आहे. येत्या दिवाळीनंतर तुमच्या कुंडलीत काही अमंगल योग आहे, ज्याचा अनिष्ट परिणाम तुमच्या आणि यांच्या नातेसंबंधावर होणार आहे. मला असं वाटतं की तुमचा आणि यांचा विवाह देखील होणार नाही. मी सतत त्या मुलाचा विचार करते तिच्यावर मी प्रेम केलं होतं, त्याच्यामुळे मी आत्महत्याचा प्रयत्न केला. त्याचं नाव कळल्याशिवाय ना मला तर चैन नाही पडणार. आणि शमिका, तिने कधीच तुला माझ्याविषयी काहीच सांगितलं नाही का? खूप वेळा सांगितलं. तिच्या बोलण्यामध्ये सारखा तुझ्या नावाचा उल्लेख यायचा, सारखं आशुदी आशुदी. शमिकापासून मी काहीच लपून नाही ठेवू शकत. अगं ती सोलमेट आहे माझी. माझ्या प्रत्येक आनंदावर, प्रत्येक सुखावर, प्रत्येक सिक्रेटवर तिचा हक्क आहे. मेघना, अभिजित तुझ्याच बरोबर होता ना? मला सांग ना, तो कुठे आहे? कुठे दिसलाच नाही ग मला. हल्ली तो माझ्या बरोबर असतोच. कुठे? तुझ्याच बरोबर असतो ना? मेघना, आशू, काळजी करू नकोस. मी शोधेन त्या मुलाला आणि तुझ्या समोर आणून उभा करेन. माझे इंट्युशन सांगतात की तो हा मुलगा नाहीये. जेव्हा मी इंडियात होते तेव्हा अभि इथे नव्हता. शिवाय त्याच्या बोलण्यातून असं अजिबात वाटत नाही की दुसऱ्या कुठल्याही मुलीवर त्यांनी कधी प्रेम केलं असेल. त्याच्यासाठी पहिला शब्द आहे शमिका आणि शेवटचा शब्द आहे शमिका. माझ्या बरोबर नव्हता तो, आणि मला माहित आहे नाही तो कुठे आहे. माझी इच्छा आहे की तू आणि शमिकानी लवकरात लवकर लग्न करावं. कित्येक वर्ष झाले मी कोणाच्याच लग्नात नाचले नाही. अरे बाबा, तू कुठे होतास? किती वेळ वाट बघते ही पोरगी. बर, हे बघ, आता जरा हिच्या बरोबर तू बाहेर जाऊन ये. बिचारीने जीवाला घोर लावून घेतला होता, म्हणून मी तिला एक व्रत सांगितलंय. त्याविषयी जाऊन जरा गुरुजींशी बोलून ये. आता ही तिसरी. तू ना एकदम हट्टी आहेस, कधीच ऐकत नाहीस. ठीक आहे अभि, तुझा नाहीये ना विश्वास? मी नाही तुला त्रास देणार. जाईन मी एकटी. येते आज. बघ, रडवलंस ना तिला? तूच तिला सारखं लाड करून शेफारून ठेवलंस. छान. अरे मग तू कर ना लाड तिचे. बघ ना, आपण आशुदीवर इतका जीव टाकतोय आणि ती मात्र सारखं अभिजित अभिजित अभिजित, जसं काही दुसरं कोणी नाहीच आहे या जगात. हो ना? तिला फक्त एकच गोष्ट आठवतीये, अभिजित. आपली साधी एक तरी आठवण आहे का तिच्याकडे? असं कसं ना? म्हणजे इतकं काय आहे? जसं काही ती ज्या मुलावर आधी प्रेम करत होती तो हाच आहे. मला असं नाही म्हणायचंय की तो मुलगा अभिजितच आहे की ज्याच्यामुळे आपल्या आशुदीने आत्महत्या वगैरे. पण शमी, सांग ना, आपल्याला तरी कसं कळणार की तो मुलगा कोण होता? तिला तर फक्त एकच गोष्ट आठवतीये, अभिजित. अभिजितने तुला कधीच काहीच सांगितलं नाही तिच्याबद्दल. हे सगळं किती विचित्र आणि कॉम्प्लिकेटेड आहे, नाही? माझ्या साध्या भोळ्या दादा वहिनींच्या मध्ये येण्याचा प्रयत्न केलास ना, फार महागात पडेल. सो मिस्टर चंदू, मला अभिजितच्या आसपास येऊ देत नाहीस का तू? तुला काय वाटलं? शमीला अभिपासून दूर करण्याचे रस्ते बरेच आहेत आणि सगळेच तुझ्याच दरवाजावरून नाही जात ना. घर बसल्या मी मला हवं ते करू शकते. कळेल तुला लवकरच. बस आता या छोट्याशा गैरसमजाचं मोठं भांडण होते.